स्वयंपाकघरात आपला बराच वेळ जातो, पण काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण हे काम जास्त सोपं आणि स्मार्ट बनवू शकतो. चला तर मग आज पाहूया गृहिणींसाठी खास किचन टिप्स. पुरी तेलकट न होण्यासाठी. पुरी कमी तेल शोषून घेण्यासाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम तेल किंवा 1 चमचा रवा टाका. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील आणि जास्त तेलकट होणार नाहीत. भांडी चमकवण्यासाठी. स्टीलची भांडी स्वच्छ आणि चकचकीत ठेवण्यासाठी भांडी घासताना त्यावर थोडा बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस वापरा. त्यामुळे भांडी अगदी नवीन असल्यासारखी चमकतील. दही घट्ट बनवण्यासाठी. घट्ट दही बनवण्यासाठी दूध कोमट असताना त्यात विरजणासोबत 1-2 हिरव्या मिरचीचे देठ टाका. दह्याची जाडी उत्तम होईल. दही विरजल्यावर देठ काढून टाका. मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी. लवकर खराब होते. मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी ती धुवू नका. फक्त तिचे देठ काढून टाका आणि एका एअरटाईट डब्यात पेपर टॉवेल ठेवून त्यात मिरची ठेवा. फ्रिजमध्ये ती दीर्घकाळ टिकेल. लसूण आलं पेस्ट साठवण्यासाठी. आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात 1 चमचा गरम तेल आणि चिमूटभर मीठ मिसळा. हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास ते रंग बदलणार नाही आणि जास्त दिवस फ्रेश राहील. कांदा लवकर तळण्यासाठी. कांदा लवकर आणि कुरकुरीत तळण्यासाठी गरम तेलात कांदा टाकल्यावर त्यावर चिमूटभर मीठ टाका. यामुळे वेळेची बचत होईल. लोखंडी तव्याला नॉनस्टिक बनवण्यासाठी. लोखंडी तव्यावर डोसा किंवा उत्तप्पा चिटकत असेल तर तवा गरम करून त्यावर मीठ टाका आणि स्वच्छ कापडाने घासून घ्या. नंतर त्यावर कांद्याच्या तुकड्याने तेल लावा. तवा नॉनस्टिक सारखा काम करेल. कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी. चणे किंवा राजमा शिजायला जास्त वेळ लागतो. कडधान्ये भिजवताना त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडे मीठ टाका. यामुळे कडधान्ये कमी वेळेत आणि अगदी मऊ शिजतील. पनीर मऊ ठेवण्यासाठी. पनीरची भाजी बनवल्यावर पनीर कडक होते. भाजीमध्ये पनीरचे तुकडे टाकण्यापूर्वी ते 5 मिनिटे गरम पाण्यात आणि त्यात चिमूटभर मीठ टाकून ठेवा. यामुळे पनीर शिजवल्यानंतरही एकदम मऊ राहील. मिरची वाटताना येणारी जळजळ टाळण्यासाठी. मिक्सरमध्ये मिरची वाटल्यावर हाताची जळजळ होते. वाटण झाल्यावर हात साबणाने धुण्याऐवजी हातावर तेल किंवा दूध दही लावा आणि हलक्या हाताने चोळा. यामुळे जळजळ त्वरित कमी होईल. तर मैत्रिणींनो, या होत्या तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला स्मार्ट टच देणाऱ्या काही खास टिप्स. तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.